सर्व पत्रकार बंधूंचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. सर्व पत्रकार बंधूंचं मी या ठिकाणी आपलं स्वागत करतो. मी चॅनल 30 तारखेला रविवारी गुढीपाडवाचा सण मोठा आहे आणि त्या गुढीपाडव्याच्या सणाच्या निमित्तानं आपण प्रतिवर्षीप्रमाणे भव्य दिव्याची मिरवणूक काढतो. ती मिरवणूक त्या ठिकाणी काढत असताना हिंदू नववर्ष स्वागत समिती ती असते. 20 वर्षापासून त्या ठिकाणी आम्ही काढतो दरवर्षी प्रतिवर्षी आणि 20 वर्ष त्या ठिकाणी सर्व पदाधिकारी अध्यक्ष वगैरे त्या ठिकाणी झालेले आहेत आणि महाराज जे आशीर्वादन करण्यासाठी ते महाराज दिले ते सुद्धा त्या ठिकाणी आलेले. त्या ठिकाणी मी आपल्याला मुद्दाम सांगेन 2006ला त्या ठिकाणी ही स्थापना झाली आणि त्यावेळेस मी स्वतः अध्यक्ष होतो आणि महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज आले होते. दुसऱ्या वर्षी 2007ला प्रदीप जयस्वाल होते अध्यक्ष आणि परमपूज्य अण्णा महाराजचे सोनीचे ते त्या ठिकाणी आशीर्वचन देण्यासाठी आले होते. 2008ला तन्वणी होते. नंतर त्यावेळेस परमपूज्य भास्करगिरी महाराज जे आपले आहेत देवगडचे ते आले होते. 2009ला अनिल भालेरावजी राष्ट्रीय संघाचे ते अध्यक्ष होते आणि महामंडलेश्वर परमानंदजी महाराज यांचे गड ते आले होते. त्यानंतर 2010ला संजय शिरसाटजी होते आणि श्रीभक्तपरायण डॉक्टर श्रीकृष्ण चंद्रकर महाराज त्यावेळेस आले होते. 2011ला अनिता घोडेले होत्या. नंतर त्यावेळेस महामंडलेश्वर भागवतानंदजी महाराज होते. 2012ला उल्हास गौडीजी उद्योगपती ते होते आणि महंत रामगिरी महाराज पटाधिपती सल्लापेठ ते आले होते. 2013ला कला होता महापौर त्यावेळेस होत्या. धर्माचार्य श्री 1008 महामंडलेश्वर दयानंद महाराज शेलगावचे ते आले होते. 2014ला स्वाद राष्ट्रते होते. नंतर बालब्रह्मचारी महाराज कायगाव टोक्याचे ते होते. राम भोगलेजी त्या ठिकाणी उद्योगपती ते सुद्धा अध्यक्ष होते. 2015ला महाप्रभूजी हरी चैतन्य महाराज राजस्थानचे ते आशीर्वचन द्यायला आले होते. 2016ला माननीय हरिभाऊजी बागडे साहेब होते. योगेश्वरानंद सद्गुरू श्री मंगलदास महाराज विद्यमान अधिपती चित्रकूट ते होते. त्यानंतर विधाताई भोगरे होत्या. 2017ला माई महाराज क्षेत्र आपले पवाडी त्या होत्या त्यावेळेस. नंदकुमार घोडेले होते. 2018ला गुरुवारी प्रसाद महाराज अंबळनेरकर ते उपस्थित होते. त्याप्रमाणे 2019ला अंबादास दानवे होते. वेदांताचार्य सिद्धलिंगी शिवाजीराजे महाराज आले होते. 20 आणि 21ला दोन्ही वर्ष कोरोनामुळे आपली मिरवणूक काढता आली नाही. सगळंच बंद होतं, लॉकडाऊन होतं. 2012ला गोपाळ कुलकर्णी आणि शनी साधिका डॉक्टर विभाश्री दिदीजी होते. नंतर 2023ला बंडू ओक होता. नंतर 108 भागवताचार्य गोपाल नंदजी महाराज सुवर्णपालेश्वर संस्थान कन्नड ते होते. ॲडव्होकेट नशुद्दूर दंग 2024ला होते. महंत शांतीदास सुखदेव महाराज त्या ठिकाणी होते. नंतर 2025ला आता रेणुकादास राजू वैद्य त्या ठिकाणी अध्यक्ष आहेत आणि त्याप्रमाणे हरिभक्तपरायण पूज्य सद्गुरू अक्का महाराज आश्रम त्या तिथे आहेत आणि म्हणून या सगळ्या पोस्टर नाही पोस्टर नाही पोस्टर तो आणणार होता ना शिवायला खुर्ची का नाही बारीक हे 20 वर्ष झालेत. 20 वर्ष आपण हे हिंदू नववर्ष समिती त्या ठिकाणी आपण काढतोय आणि सर्व संप्रदाय या ठिकाणी आहेत. मग परमपूज्य गुरुमौली अण्णासाहेब मोरेंचा संप्रदाय, परमपूज्य दत्ताचार्य महाराजांचा संप्रदाय, त्याचप्रमाणे बाकी जितके संप्रदाय जितके समाज आहेत, दुधादी समाज असेल, त्याचप्रमाणे बाकीच्या जैनी समाज असेल, त्याचप्रमाणे बाकी आपले लिंगायत समाज आहे, ब्राह्मण समाज आहे, सगळे समाजाचे प्रतिनिधी त्या ठिकाणी असतात आणि सर्व समाजाच्या प्रतिनिधीच्या माध्यमाद्वारे त्या ठिकाणी ही शोभायात्रा आपण सर्व हिंदू बांधव आणि भगिनी मोठ्या आनंदात आणि काही राजकीय
यामध्ये काही नसतं. राजकीय आम्ही मुद्दाम त्या ठिकाणी काही आणत नाही, कारण सर्व हिंदू एकत्र आणि अनेक समिती आहे. समिती असल्यामुळे त्या ठिकाणी आम्ही एकत्रपणे आणतो. म्हणून आज ही मिरवणूक काढत असताना आणि तुम्हाला या ठिकाणी मुद्दाम सांगतो की ज्या श्रीभक्तनारायण सद्गुरू अक्का महाराज जे आहेत नाथ आश्रमाचे, ते वेरूळला त्यांचा खूप मोठा आश्रम आहे आणि त्यांचं प्रवचन कीर्तन सारखं चालू असतं. ते आपल्या जिल्ह्यातले आहे. म्हणजे आता जवळपास आपल्या जिल्ह्यातले सर्व साधू संत संपले. आता बाहेरच्या त्यावेळेस पुढच्या वर्षीपासून बाहेरचेपणे त्यांना विनंती करावं लागेल. मिरवणूक सुरुवात ती संस्थान गणपतीपासून सुरुवात होणार आहे. संस्थान गणपती राजाबाजार ते खडकेश्वर महामंदिर महादेव मंदिरापर्यंत ही मिरवणूक चालणार. ही मिरवणूक शिवजयंती किंवा गणपती उत्सवासारखी थांबत जात नाही. ती सर्व त्या ठिकाणी असे लाईनी त्या ठिकाणी येतात. खूप मोठ्या प्रमाणात भजनी मंडळ असतं. भजनी मंडळ एकतर खामगावचे त्या ठिकाणी जे वेदशास्त्राचे जे मुलं आहेत ते येतात आणि बाकी आमच्या ताई दातारताई त्यांचा तो ग्रुप खूप मोठा आहे. म्हणजे बालाजीनगर आणि भांडसनगरचा खूप मोठ्या महिला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी येत असतात दरवर्षीप्रमाणे. मिरवणुकीचा मार्ग हा शागनचा सराफा, सिटी चौक, मच्छीकडं, गुलमंडी, औरंगपूर आणि खडकेश्वर. मिरवणुकीमध्ये उंट, घोडेस्वार, सजीव देखावे, निर्जीव देखावे, विविध प्रकारचे बँड, पथक, सनई, घोडा, वाजंत्री पथक, तुतारी, बिगुल, गोंधळी हे सगळं असतील. प्रभू रामाच्या मूर्ती असतील आणि वेगवेगळ्या संप्रदायाचे लोक जे आहेत ते आपल्या आपल्या संप्रदायाचे आहेत. उदाहरण जैन समाजाचे ते महावीर भगवानची मूर्ती असेल, बाकी चर्मकार बंधूंचे ते आहेत ते म्हणजे त्यांच्या ते याच्याप्रमाणे येतील आणि सर्व आपल्याकडे ह्या सगळ्या याचे ही मिरवणूक ही शांततेत, उत्साहात आणि संयमात येणार आहे. कुठेही काही गालबोट वगैरे लागतच नाही या मिरवणुकीला, लागू देत पण नाही. आणि ह्या मिरवणुकीमध्ये आपल्याला पोलीस प्रोटेक्शन पण नसतं. इतकी शांतपणे त्या ठिकाणी मिरवणूक असते आणि भगवे झेंडे वगैरे हातात फलक, त्याप्रमाणे पारंपरिक वेशातले पण. आता अनेक जण त्या ठिकाणी म्हणजे ही तसं ही सुरुवात आपण 20 वर्षापूर्वी जी केली होती त्याचा उद्देश असा होता की गुढीपाडव्याची मिरवणूक ही सकाळी असते, पण ती कुठे असते? ठाणे, मुंबई, गिरगाव, कल्याण, डोंबिवली अशा तिथे निघायच्या. पण आता जवळपास 250 शहरामध्ये या मिरवणुका निघतात. 250 शहरामध्ये. पुढील फक्त काही क्वचित होत्या. आपण ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस जवळपास 124 काहीतरी होत्या. आपली 125 होती. मग नंतर वाढतच गेलं सगळीकडे. तर ह्या अशा याच्यामध्ये ही मिरवणूक ती काढत असताना सर्वच आपल्या पारंपरिक वेशेप्रमाणे त्या ठिकाणी येतात. नवीन वर्ष आहे, गुढीपाडवा आहे, त्याप्रमाणे येत असतात. आणि म्हणून या सगळ्या महिला जास्तीत जास्त नऊवारी साड्या वगैरे घालून येतील. त्याप्रमाणे बाकी सर्व आपल्याप्रमाणे नेहमीच आम्ही येत असतो. सजीव देखावा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, महाराणा प्रतापांचा आहे, झाशीच्या राणीचा आहे, राम लक्ष्मण सीता हनुमान आहे, भजनी मंडळी, वारकरी संप्रदाय, मंदिरावरचे पोस्टर्स आम्ही सगळीकडे लावलेलेच आहे. त्याप्रमाणे बाकीचे सगळे सोशल मीडिया वगैरे हे ते पण आता उद्यापासून सुरू होतील. रेडिओद्वारे सुद्धा येतील आणि मिरवणुकीच्या मार्गावर त्या ठिकाणी आम्ही सर्वजण बरेच लोक पिण्याच्या पाण्याची योजना, कोणी चहा, कोणी दूध, कोणी बाकीच्या आईस्क्रीम असं बरंच ठिकठिकाणी येत आहे. आणि महासंघाच्या सर्व लोकांनी त्या ठिकाणी मोठा सपोर्ट केला. त्यामुळे की आम्ही सगळेजण त्याने तुम्ही संप्रदाय घेऊन काय, आम्ही नागरिक आहोत, आम्ही पण येतो म्हणजे या ना, कोण नाही म्हणतात. तर ते सुद्धा त्या ठिकाणी मग त्यांच्या पद्धतीने त्याप्रमाणे कोणी आईस्क्रीम देणार, कोणी काय करणार, असं ते चालू असतं. आणि म्हणून या सगळ्या जितक्या पण संस्था आहेत त्या सगळ्या संस्था आपल्या परीने त्या ठिकाणी येत आहेत. आणि म्हणून मिरवणुकीमध्ये म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात सहभाग होतील. आपल्याप्रमाणे आपल्या संप्रदायाचे झेंडे, आपल्याप्रमाणे आपल्याप्रमाणे त्या ठिकाणी त्यांचे ते गुरुवर्य जसं आता नरेंद्र स्वामीच्या रोज जो असेल तिथे त्या ठिकाणी नरेंद्र महाराजांचा फोटो असेल, आसाराम बापूंचा फोटो त्यांच्या संप्रदायाचा असेल, तर बाकी गुरुमौली अण्णासाहेब मोरे त्यांचा पण इव्हन सुधांशू महाराजांचं आहे ते सुद्धा तसंच. आणि सगळ्या आपल्या संप्रदायाने ही शोभायात्रा घेणार आहे. माझी आपल्याला सर्व विनंती आहे, आपल्या लेखणीद्वारे त्या ठिकाणी ही प्रसिद्धी द्यावी. कारण नवीन वर्ष 20 वर्षापासून आपण काढतो आहे, तर त्याचं त्या ठिकाणी ते होईल. आणि आपल्या
चॅनल्सलाही विनंती करेन मी की आपण सुद्धा त्याप्रमाणे जसं आता सुरुवात झाली अनेक ठिकाणी दाखवण्यासाठी. मी आता परवा नौशक्ती वाचत होतो मुंबईमध्ये, तर नौशक्तीमध्ये संपूर्ण माहिती झाली होती सगळ्याची, आणि त्या नोवेलमध्ये तिकडे कसं सुरुवात झाली आणि आता कुठं आहे ते. तर त्याप्रमाणे आपण सुद्धा त्या ठिकाणी आपल्या संभाजी शहरात एक सांस्कृतिक वसा आहे, एक शांतताप्रिय शहर आहे, आणि सर्व धर्मीय सर्व संप्रदाय लोक या ठिकाणी सहभागी होतात. तर ते आपण त्या ठिकाणी म्हणजे आपल्या दर्शकांना दाखवावं आणि आपली प्रसिद्धी त्या ठिकाणी नवीन वर्षाची करावी. कारण नवीन वर्ष हे आपल्या सर्वांना हे 1 जानेवारी हे नवीन वर्ष नाही आहे, हे आपल्या हे वर्ष आपण हिंदू धर्मीयाप्रमाणे सनातनाप्रमाणे आपण ते सुरुवात करतो. ते सुद्धा त्या ठिकाणी त्या येणाऱ्या नवीन वर्षात सुद्धा तुम्हाला सर्वांना खूप शुभेच्छा तर देतो मी. हे तुमचं चॅनल्स तुमचे वर्तमानपत्र खूप मोठ्या प्रमाणात चालवं आणि त्यातून लोकांना चांगलं मार्गदर्शन मिळावं हेच मी या ठिकाणी प्रार्थना करतो. आपल्या सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेब, एक राजकीय प्रश्न आहे. नाही, तो नंतर घेऊ नका. कोणाला याबद्दल काही म्हणायचं असेल तर नाही, आता जरा सर्व पक्षांचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत. सर्व पक्षाचे पदाधिकारी यामध्ये असतात. उदाहरणार्थ आता तुम्ही म्हणाल ते पालकमंत्री बोलत, पालकमंत्री भाई महाराज संस्थेतर्फे असतात. ते भाई महाराज प्रदीप जयस्वाल भैरवजी महाराजांच्या संप्रदायातले असतात. डॉक्टर भागवत कराडे भगवान बाबाच्या याच्यातले असतात. आम्ही सगळ्यांना इन्व्हॉल्व केलं. काही राजकीय काही टाकलं नाही की शिवसेना उभाटा वगैरे वगैरे असं काही टाकलं. म्हणून त्या ठिकाणी जे जे असतील जे आहे येतील ते आपल्या यातल्याप्रमाणे पारंपरिक विषयात येतील. इव्हन भागवत करा जे असतात ते लाल फेटा बांधतात, धोतर घालतात आणि हातात काठी असतात. असे सगळेजण त्या ठिकाणी आपल्या वेगवेगळे आणि एक आपलं नवीन संस्कृती ह्याच्यात काही राजकारण नसतं आणि म्हणून या ठिकाणी हा एक पेहराव असतो. आपण म्हणता की सर्व पक्षांनी प्रेस कॉन्फरन्सला का बोलवलं नाही सगळ्यात? काय सर्व राजकीय पक्षांना का बोलवलं नाही आजच्या प्रेसवर? नाही, हे संप्रदाय असतं. आपण राजकीय पक्षांना पक्ष म्हणून नाही बोलत, आपण संप्रदाय म्हणून बोलतो. काल मोठी मिटिंग झाली ना आमची. काल जी मिटिंग झाली ती सर्व संप्रदाय इथे आले, सर्व संप्रदायाचे लोक होते सगळे. त्या संप्रदायाच्या लोकांमध्ये त्या ठिकाणी एखादा राजकीय कार्यकर्ता असतो तो त्या संप्रदायाच्या मार्फत येत होतो आणि तर ते अशाप्रमाणे त्या ठिकाणी हे चालू असतं. म्हणजे त्या ठिकाणी हा राजकारणाचा भागच नाही आहे. म्हणजे थोडक्यात तुम्ही सगळ्यांना ऍडजस्ट करणार? हे सगळ्यांना मी ॲडजस्ट करतो, प्रत्येक वर्षी करतो. आता मला मी यादी वाचून दाखवली तुम्हाला. सगळेच जण होते काल. आता मनसेचे उमेदवार होते तरी पण ते मागच्या वेळेस अध्यक्ष होते म्हणून त्या ठिकाणी त्यांना बोलवलं होतं सुहास दाखले त्यांना. बाकी सगळंच असतं. त्यांना आमंत्रण दिलं नाही ते आम्ही त्यांना कधीच बोलत नाही. पक्षाचे कधीच बोलत नाही, आम्ही बोलवणार पण नाही. का बोलायचं? हे हिंदू नववर्ष आहे ना. हिंदू नववर्ष असल्यामुळे तर आम्ही सर्व हिंदू बांधव त्या ठिकाणी असतं. खूपच काही बोलायचं राजकीय शहाणपणा करायचं ते काही गरज नाही. अशा लोकांना बोलत होतं संपलेलं नाही आहे. तुम्हाला सांगतो असताना बापूंचा संप्रदाय संपूर्ण देशात आजही त्याचप्रमाणे त्यांचे पूजा अर्चा सत्संग चालू असतात. आपल्या इथे सगळ्यात मोठा समाज येतो म्हणजे आणि असताना बापूंचं ठीक आहे जे त्यांच्यावर काही आरोप टाकले असं काही टाकलं, पण एकही माणूस एकही महिला एकही पुरुष त्या ठिकाणी गेलेला नाही. त्यांच्याबरोबर आहे ते. हे मी स्वतः नेहमी तिकडं आरतीला जात असतो, मी पाहतो आणि प्रामाणिकपणे त्या ठिकाणी ते काम त्यांचं हिंदू धर्मियांच्या बाबतीत चालू असतं. मी दिल्लीला त्या ठिकाणी असताना ज्यावेळेस आसरा बापूंना अटक झाली होती किंवा खूप जल्लोष झाला होता, गोंधळ झाला, त्यावेळेस मी स्वतः जंतर मंतरवर त्यांना सपोर्ट करायला गेलो होतो. तर माझ्याबरोबर अनेक हिंदुत्ववादी बरोबर होते दिल्लीतले आणि आम्ही त्या ठिकाणी सपोर्ट केला होता. मी लोकसभेत बोललो होतो. त्यामुळे आसाराम बापूंचा आपण असं धरून नये जर त्यांच्यावर हा आरोप आला असेल तर मग बाकीचे जे काही त्यांच्याबरोबर शिष्य वगैरे केलेले त्यांना गुन्हेगार म्हणजे सिद्ध झालेले नाही, अजून गुन्हेगार म्हणून ते सिद्ध झाले आणि म्हणून जर समजा त्या संप्रदायातून लोक गेले असतील, सोडून गेले असेल त्यांना, जर त्या संप्रदायामध्ये त्या ठिकाणी ज्या काही महिला असतील हे असतील त्या सुद्धा गेल्या असतील तर आपण असं धरून जाऊ की त्याच्यावर इफेक्ट झाला. तर तसं काय आता हिंदू धर्माचा विषयच आहे. तर औरंगजेबाच्या कबरीला फार मोठ्या प्रमाणात हिंदुत्ववादी संघटना विरोध करतायत, त्यासाठी आंदोलनं झाली. तुमच्या आवडीचाच विषय, तुम्ही चांगलं उत्तर द्याल असं वाटतं.
नाही, औरंगजेबाच्या बाबतीत तर आपण नेहमीच म्हणतो की तो एक क्रूर आणि तो हिंदू द्वेष्ट एक राजा होता. त्याने अनेक मंदिरं तोडले, अनेक हे झालं ते झालं, ते तर आहे. आणि म्हणून आम्ही कधीही त्या ठिकाणी, मी आजपर्यंत त्या कबरीकडे गेलो नाही. माझ्याबरोबर एक संत उभे होते, ते तरी जाऊन चादर हे करून आले, पण मी कधी गेलो नाही, आजपर्यंत मी गेलो नाही. आणि म्हणून ज्यावेळेस मी TV 9मध्ये मुलाखत दिली होती, कारण दुसरे कोण दिसले ते तेवढे झालेले. म्हटलं आमचं जर समजा इथे औरंगजेब करायला बाकी बाहेर दंगली व्हायला लागले, पण माझ्या संभाजीनगरच्या तिथे ह्या कबरीच्या बाजूलाच त्या ठिकाणी मोठं मंदिर आहे बघा, मारुतीमध्ये भद्रामारुतीला धक्का लागता का नाही का. त्यावेळेस शनिवारच्या दिवशी 50% लोक होते फक्त, जे नेहमी येणारे तरी काय आलेच नाही, घाबरले सगळे की म्हणजे इथं पोलीस आहे, इथं काय होईल, मग असं होईल, आम्ही तसं करायचं. तर ते उगाच त्याला उघडून काढून काय उपयोग काय. गेला तो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या युद्धामुळे त्या ठिकाणी तो तसंच संपून गेला. आता ठेवायला पाहिजे का काढायला पाहिजे? नाही, ते आता ते मी सांगितलं ना की माननीय मुख्यमंत्री हे निर्णय घेतील कबर काढायची की नाही काढायची, असं मी त्यांना तुमचा सांगितलं. पाठिंबा असेल की नाही कबर काढायला? नाही, आता ते निर्णय घेतील ना, शिवसेनेचा नाही, ते निर्णय घेतील. त्यांनी जर निर्णय घेतला तर आम्हाला काही आम्ही काही बोलणार नाही. त्यांनी निर्णय घेतला तुमचा पाठिंबा. पण त्यांनी निर्णय घेतला तर ते घेतील, आम्ही काही बोलणारच नाही. आणि म्हणून या ठिकाणी मला सांगायचं असं आहे की म्हणतं कुठे औरंगजेबाला उकळून काढायचं. आपलं नवीन वर्ष त्या ठिकाणी, नवीन वर्षामध्ये आपण त्या ठिकाणी चांगली सुरुवात करूया. या महाराष्ट्राचा विकास आहे, देशाचा विकास. कबरीचा विषय तर भाजपनं उकळून काढला, सगळे अपयशी तो त्यांचा प्रश्न आहे, हा संप्रदायाचा प्रश्न आहे, तो त्यांचा प्रश्न आहे. म्हणून त्या ठिकाणी सर्वांना त्या ठिकाणी बजरंग दल हिंदू प्रतिवादी म्हणतात की आम्ही कबर उकळून देऊ म्हणतात. साहेब नरेश म्हस्के ते म्हणतायत की उद्धव ते ठाकरे अजून पॉलिटिकल नाही झालं. पॉलिटिकल नाही, ते औरंगजेबावर साहेब नरेश म्हस्के म्हणतायत की उद्धव ठाकरे हे आधुनिक काळातील औरंगजेब आहेत, नाही, त्यांनी अनेक आरोप केलेले आहेत त्यावर. नरेश म्हस्केला अक्कल आहे का काही? उद्धव साहेब कुठे आहे, हा कुठे आहे? उद्धव साहेब चक्रा मारत होतो आणि काही बोलायला लागला होता. म्हणून तो माणूस तो विचित्र आहे, पण त्याच्यावरती काही बोलत नाही. त्यांनी सरळ उद्धव साहेबांवरती बोलणं बंद करावं अशी माझी भूमिका आहे. साहेब हे सगळे माजी अध्यक्षांना निमंत्रित केलंय का सगळ्यांना सगळे सहभागी होणार? सगळ्यांना अध्यक्ष होतं म्हणतात सगळ्यांची सगळ्यांना. आता माझ्या अध्यक्षाला कशा ऍडजस्ट केलं तुला माहिती आहे. गुढीपाडवा हा 30 तारखेला आहे, रविवारी. आणि रविवारी त्या ठिकाणी सर्व संभाजीनगर वासीय, आसपासचे परिसरातील नागरिक, जिल्ह्यातील नागरिक, मतदार हे सर्व त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गुढीपाडव्याच्या मिरवणुकीमध्ये सहभागी होतात. वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी म्हणजे ही मिरवणूक काढत असताना आपले वेगवेगळे संप्रदाय त्या ठिकाणी एकत्र येतात. त्या सगळ्या संप्रदायाच्या माध्यमाद्वारे ही मिरवणूक असते. आणि म्हणून मी माझी सर्व आपल्या दर्शकाद्वारे मी त्या ठिकाणी विनंती करतो सर्व नागरिकांना की आपण हिंदू बांधवांना, मुस्लिमांना, मातांना सर्वांनी मिळून त्या ठिकाणी आपण या गुढीपाडव्याच्या मिरवणुकीमध्ये पारंपरिक वेशामध्ये आपण यावं. दुपारी 4 वाजता ही मिरवणूक संस्थान गणपतीपासून निघणार आहे आणि संध्याकाळी 7, 7:30, 8 वाजेपर्यंत खडकेश्वर मैदानावर जाणार. त्या ठिकाणी स्वतः हरिभक्तपरायण अक्का महाराज वेरूळ आश्रम या तिथे आशीर्वचन देणार आहे. प्रत्येक वेळेस वेगवेगळे संत येत असतात, त्याप्रमाणे हे संत त्या ठिकाणी येतील अक्का महाराज. आणि त्याप्रमाणे ह्या मिरवणूक खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी साजरी होत आहे. आपल्या मार्फत त्या ठिकाणी आम्ही सर्व नागरिकांना विनंती करतो की आपण या पूर्ण जबरदस्तपणे सहभागी व्हावं. आपलं नवीन वर्ष हे खरं हिंदू नवीन वर्ष हे गुढीपाडव्याने सुरुवात करतात. त्या गुढीपाडव्याच्या दिवशी त्या ठिकाणी आपण पारंपरिक विषय देऊन या मिरवणुकीत सहभागी व्हावं अशी आग्रहाची नम्र विनंती मी आणि राजू विद्यापीठ आणि बाकी सर्व पदाधिकारी करतात.